राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं श्रीगोंदा शहरामध्ये विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। झेंडा चौक इथे शिवजयंती निमित्तानं संध्याकाळी नामवंत बँडच्या साथीनं भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। तर शनी चौक इथे 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप देखील केलं जाणार आहे। या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं शहरासह तालुक्यातील विविध पदांवरील मान्यवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलंय। या 43 वर्ष झाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश केले की महाराष्ट्रामध्ये शिवजयंती धूमधडाक्यात झाली पाहिजे। आम्ही त्या टायमाला टांग्यातून मिरवणूक काढतो, टांग्यातून तलाम ताशवाले असायचे, आमच्या आया बहिणी गॅसबत्ती घेऊन चालायचो। परंतु बघता बघता त्यांच्या आशीर्वादाने एवढी मोठी मिरवणूक झाली की आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची पूर्ण ताकद या मिरवणुकीला। या नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि खरोखर या शहराचे सुपुत्र मनोहरदादा पोटे ही नगराध्यक्ष नव्हते, नगरसेवक होते। आम्ही फक्त दादाला आदेश देतो, दादा उद्या शिवजयंती मिरवणूक आहे, दादा काय करायचं? त्या पट्ट्यांनी म्हणायचं काय करायचं? दादा बँडचे पैसे द्यावं लागतात, दादा दादा माझं ठीक आहे बँडचे पैसे दिले। पण त्या माणसानी या गावातील या तालुक्यातले दलित, बहुजन, कोणत्याही जाती धर्माची मिरवणूक असू द्या, कोणत्याही जाती धर्माचा उत्सव असू द्या, या पट्ट्याने कधी नाहीच म्हणलं नाही। दादानी केल्याचं काम केलं। या तालुक्याचा, या शहराचा भक्कम करण्याचं काम दादाच्या हातामध्ये होतं। आणि दादा झालं थोड्याशा चुका झाल्या, काय झालं काय नाही, परंतु दादा सारखा माणूस या शहरामध्ये विचाराचं राजकारण घेऊन चालणारा माणूस होता। आणि त्याच पद्धतीने आज आम्ही दादा म्हणलो, दादा आता शिवजयंती दादा काय करायचं? अरे म्हणले त्याच जोराने करायचे, आपल्याला तर कोणत्याही पद्धतीने कमी नाही करायचं आणि त्याला मागचं काय झालं काय नाही याचा विचार करायचा नाही। मग त्याच रंगाने त्याच ढंगाने आज 3 बँड, एक बँडचा बादशाह जळगावाला शफीभाई मास्टर, पाटोद्याचा पाटोद्याचा आहे जनता बँड, एक अमर बँड बारामती, हे 3 बँड आहेत आणि 9 भाग आहेत शिवसेनेचे। आणि या तालुक्याचं भूषण माननीय राहुलदादा जगताप यांचं नेहमी मार्गदर्शन असतं। शिवजयंतीच्या निमित्त माझी विनंती सगळ्यांना, समजेजण 5 वाजता बाजार तळावर समजांनी एकत्र या आणि सर्व मिळून आपण हा उत्सव मोठा करू आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। जय महाराष्ट्र। आज छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती आहे, तरी त्या जयंतीनिमित्त सर्व श्रीगोंदावासियांना, सर्व तालुक्यावासियांना मी प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो। हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने आपण हे शिवजयंती साजरा करत असताना हे आज आमचं 27वं वर्ष आहे। आम्ही बालवयात असल्यापासून शिवजयंती साजरी करत आहोत आणि सर्वच शिवभक्तांच्या वतीने ही शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। आम्ही यावर्षी मिरवणूक व कुठलाही आवाढव्य खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। जसं की
जे आपले आता नुकत्याच 10वी व 12वीच्या परीक्षा चालू आहेत, तर त्या परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये येणार आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना जी शैक्षणिक अडचण असेल, उदाहरणार्थ जे शालेय साहित्य असेल, हे आपण शिवजयंतीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि जो आवड खर्च आहे तो टाळून या शिवजयंती माध्यमातून करणार आहोत. तरी या शिवजयंतीसाठी उपस्थित आपले पोलीस निरीक्षक किरणजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते व हरिभक्त पारायण भूषण महाराज महापुरुष या नगरीचे माजी नगराध्यक्ष मनोहरदादा पोटे असतील व नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाईस असतील व आता खासदार निलेश जिलंके साहेब थोड्याच वेळात येणार आहेत. तर सर्वच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शिवप्रतिमेचे पूजन झालेलं आहे. दिवसभरात शालेय विद्यार्थी आहेत त्यांचे भाषणाचे पवाड्याचे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा शहरातील सर्व पत्रकार बांधव असतील, सर्व व्यापारी बांधव असतील, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते यांनी या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. तर त्यांचं मी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने, आमच्या हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुजन प्रतिपालक छत्रपती राजे शिवाजी महाराज यांची आज या ठिकाणी तिथीप्रमाणे जयंती या ठिकाणी श्रीगोंदा तालुका शिवसेना यांच्या वतीने या ठिकाणी साजरी होत आहे. गेली 30-35 वर्षापासून श्रीगोंदा तालुक्याचे शहर प्रमुख संतोषजी खेतमाईस यांच्या माध्यमातून ही शिवजयंती पारंपरिक वाद्यामध्ये या ठिकाणी मिरवणूक काढून साजरी केली जात आहे. याच पद्धतीने याही वर्षी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे. या शिवजयंती साजरी होत असताना आज सकाळी या ठिकाणी मूर्तीपूजन करून साजरी झालेली आहे आणि संध्याकाळी पारंपरिक वाद्याच्या ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी भव्य अशी शिवसेनेच्या वतीने मिरवणूक होणार आहे. याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. शिवजयंतीच्या निमित्तानं आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमारजी ताडे हे गेली 43 वर्ष या ठिकाणी झेंडा चौकामध्ये शिवजयंती साजरा करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी दरवर्षी ते मोठी मिरवणूक या ठिकाणी काढतात. शिवजयंतीचा दरवर्षी मोठा उत्सव ते साजरा करतात. निश्चितपणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली, छत्रपती शिवाजी महाराज जे सर्व धर्म यांना बरोबर घेऊन जी स्वराज्याची स्थापना केली, त्या महापुरुषांच्या नेत्यांच्या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या पाहिजेत. त्या जयंती पुण्यतिथी साजरी केल्याने त्यांच्या विचाराला एक उजळणी देण्याचं काम या ठिकाणी होतं. आणि नंदूशेठ सारखी माणसं असतील, अजून या ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम शहरात 2-3 ठिकाणी आहेत. मागच्या 19 तारखेला कार्यक्रम झाले. बाकी ज्या आंबेडकर जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, हे महापुरुष जे घडलेत यांचे विचार निश्चितपणे आपण या ठिकाणी जनतेने, तरुण वर्गाने आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना व श्रीगोंदावासियांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे नेते नंदकुमार ताडे यांनी 43 वर्षापासून शिवजयंतीचा जो उत्सव ह्या झेंडा चौकात करत असतात आणि तो अविरतपणे चालू ठेवलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आम्हाला बोलवलं. त्याचबरोबर आमचे नेते मनोहरदादा पोटे यांनाही बोलवलं. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी मला एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू असं वाटतो की आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर 9 जण निवडून आलो. आदरणीय मनोहरदादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 9 जण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो. मनोहरदादाने मागच्या 15-20 दिवसापूर्वी आम्हाला आमची बैठक घेतली आणि म्हणले आता येणाऱ्या 2-3 दिवसात बजेट आहे, तर माझी इच्छा आहे की बायपासजवळ शिवस्मारक व्हावं, मोठं शिवस्मारक व्हावं आणि तुम्ही जवळपास येणाऱ्या बजेटमध्ये 10 कोटीची तरतूद करावी. तर आमच्या 9 नगरसेवकांनी बजेटमध्ये शिवस्मारकांसाठी तरतूद केली आणि 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली. येणाऱ्या 1.5 वर्षाच्या काळात आदरणीय मनोहरदादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा बायपास रोडला अतिशय भव्य आणि दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होईल. आणि ह्या संकल्पनेमागं 43 वर्षापासून जे शिवाजी महाराजांचे विचार
तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करते ते नंदकुमार ताडे यांच्याही मनोदाराच्या पाठीमागे कायम पुश असायचं. दादा शिवस्मारक झालं पाहिजे. तर जवळपास 1 वर्षाच्या काळातच ते स्मारक पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आम्हाला सर्व सभागृहाने नगराध्यक्षांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळे आम्ही तो ठराव मांडू शकलो. आणि ह्या शिवजयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच 4 वाजता मिरवणुकीसाठी सर्वांनी राम मंदिराजवळ यावं असे मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये या ठिकाणी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी होत आहे. साजरी होत असताना या ठिकाणी आपलं श्रीगोंद्याचं आकर्षण म्हणजे नंदकुमार ताडे यांची शिवजयंती. गेली 43 वर्षापासून या ठिकाणी हा शिवजयंती उत्सव हे साजरा करीत आहेत. शिवाजी महाराजांविषयी असणारी त्यांची प्रेम आणि आत्मीयता आणि शिवाजी महाराजांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम हे ठिकाणी नंदू ताडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. मी या निमित्ताने सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं सर्वांना श्रीगोंदा शहरवासियांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.